आलोचन करताना आपण ऐकलेलं एक सुमधुर आवाज आणि तितकंच अभ्यासपूर्ण समालोचन आपण ऐकत आलात. गेली 2 दिवस आमचे मित्र गणेशजी जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा आपण मराठीमधून समालोचन ऐकत आलेलं आहात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजकांना याची दाद दिली पाहिजे, कारण यांच्याच या अथंग परिश्रमातून एक चांगली स्पर्धा आणि तीही एका ग्रामीण पटलावरती अशा पद्धतीची स्पर्धा पाहायला भेटणं हे फार मोठं आहे. आणि या सामन्याला सुरुवात होते. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम शतरक्षचा निर्णय घेतला. तो डॅडी फॅन्स आणि डॅडी फॅन्स संघाकडून गोलंदाजी मार्कवरती येतो. तो आयकॉन खेळाडू रणजित सामोरं जातो तो विशाल शहा. षटकातला पहिला चेंडू घेऊन तयार होतोय तो रणजित. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रातून चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. चौकार केला जातोय. पहिला प्रहार आणि या ठिकाणी मिळतोय तो चौकार. चौकारासह खातं खोललं जात आहे. ऑफस्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पाठलाग केला गेला होता या चेंडूचा आणि याच्यावरती कडा प्रहार केला जातोय. 4 धावानं खातं खोललं जातंय ते रणजित च्या पहिल्या चेंडूवरती विशाल शहाकडून. रणजित एक आयकॉन खेळाडू पेठ वडगाव या ठिकाणाहून येतो आणि मागच्या सामन्यात सुंदर अशी कामगिरी केली होती. सामना बी ठरला होता. यावेळा मात्र चांगली ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह पाहायला भेटते. बेडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या दरम्यान जीवन चेंडू खाली येतोय. 1 धाव आणि 1 धावेनंतर धावसंख्येत बदल होते. धावसंख्या वाढून पोहोचते. आता मात्र 5 अशी धावसंख्या. राज याही फलंदाजांना तडाखेबाज फलंदाजी. मागच्या 2 सामन्यामधून राजच्या बॅटमधून धावाची रीग आली होती. यावेळा बघायचं राज काय करतो. ओहो, यावेळा मात्र बॅटची कडा घेऊन जाताना चेंडू थोडासा किफरच्या दूर निघतोय. वैभव पासून थोडासा दूर जाणारा हा चेंडू आणि यावेळा मात्र एकेरी धावाची लहर पाहायला भेटते. या एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ती 6. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा. आपण पाहिलंय की नाणेफेक जिंका, गोलंदाजी करा आणि सामना जिंका, असंच काहीच सूत्र आतापर्यंत सुरू आहे. पण या सूत्राला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तो दक्कन वरंग पडली संघाकडून. त्यांच्या कर्णधारानं तसा विश्वासही व्यक्त केलेला आहे. बघायचा आहे इतिहास बदलणारा सुद्धा इतिहास लिहू शकतो. नवीन इतिहास लिहायचा आहे. दक्कन वरंग पडली संघ अत्यंत मजबूत संघ. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करावी लागते. या ठिकाणी मात्र विशाल शहा त्रिफळाचीत होतोय, माघारी परततोय. पहिला गडू तंबूच्या आश्रयाला येतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते रणजित यांच्याकडून आणि एका चांगल्या चेंडूवरती एका मोठ्या मासाला गळाला लावतोय. विशाल बाद होतोय. झटका लागतोय संघाला. 5व्या चेंडूवरती पहिला झटका बसतोय. 6 अशी धावसंख्या आणि वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती विशाल मात्र आता तंबूच्या श्रेयाला येतोय. मोठा फलंदाज बाद आणि विशालची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये सरसावतोय तो आता हर्षवर्धन. एक फटकेबाज फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये अत्यंत सुंदर फटकेबाजी पाहायला भेटली होती हर्षवर्धन कडून. बघायचा षटकातला शेवटचा चेंडू सामोरं जाण्यासाठी सज्ज होतोय तो हर्षवर्धन मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी. रणजित षटकातला शेवट चेंडू घेऊन सिटी एंडचे गोलंदाजी मार्कवरती सामोरा जातो तो हर्षवर्धन. उजव्या हाताचा गोलंदाज मारा करतो तो ओव्हर द विकेट. ओहो, यावेळा बॅटची कडा. रनआउटची संधी मात्र यावेळा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता. बळी किंवा यश मिळण्याचा. एकेरी धाव येते. पहिल्या षटका अखेर 7 धावा. यहाँ पे टॉस जीती थी डैडी फैंस की टीम और पहले गेंदबाजी करती हुई दिखाई दे रही है. 7 रन पहले ओवर से बोर्ड पे लग चुके हैं. गेंदबाजी में बदलाव होता हुआ. गेंदबाजी में अब देखते किसको बुलाया जाएगा. सिराज आएंगे गेंदबाजी में. बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी सिराज ने.
पिछले 2 मुकाबले में उन्होंने बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की है। हर्षवर्धन और सिराज, इन दोनों के बीच की बैटल बहुत दिलचस्प होने वाली है। पावर प्ले का पहला ओवर और 2 ही फील्डर तजिया सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑन है, दूसरा मिड विकेट है। दोनों फील्डर एक साइड की दिशा में है, यानी कि वीक के सेफ में फील्डर रखे हुए हैं। तो गेंदबाजी बिल्कुल वही क्षेत्र में हो रही है। और दूसरी के लिए कोशिश की गई थी, मना कर दिया राज ने, वरना एक खतरा हो सकता था। एक और रन बोर्ड पे लगता हुआ इस रन के साथ स्कोर अब आगे बढ़ के पहुंचेगा 8 पे। बहुत बड़ा मुकाबला होने वाला है। बहुत आइडियल सिचुएशन है इस मुकाबले के लिए। ठंडी ठंडी हवाएं बह रही है। सूरज अब बादलों के पीछे चुपने शुरू हुआ। इस बार राज के बल्ले से सही कांटेक्ट, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क। 6 रन, कड़ा प्रहार किया गया इस बार राज के बल्ले से। जिसकी जरूरत थी उस प्रकार का शॉट अब आता हुआ राहुल के बल्ले से, सॉरी राज के बल्ले से। स्कोर हो चुका है 14। पहले ओवर में 7 आए थे, इस ओवर की पहली 2 गेंद में 7 आ चुकी है। नई बॉल मंगवाई है, बॉल दीजिए अंदर। सात रन आए थे पहले ओवर से, दूसरी ओवर की 2 गेंद में 7 आ चुके। नागेश चला सा 14 रन बोर्ड पे लगे। सिराज स्लोवर गेंद, और इस बार भी गेंद गई है गैप में। इस बार डीप स्क्वायर लेग के क्षेत्र से मिसफील्डिंग होते हुए चौवा मिलेगा इस बार। जबरदस्त बल्लेबाजी। ओ ऐसे थोड़ी सी मिसफील्डिंग शायद जीवन थे, सही जीवन नहीं है, तेजी के साथ वहां पे फील्ड के लिए आए थे गेंद के ऊपर, लेकिन मिसफील्डिंग होती हुई। सूरज है उस क्षेत्र में। 4 और आते हुए 4 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 18 पे। वो एक्सीलरेटर करने की कोशिश चल रही है। वो जानते कि पावर प्ले का जो फील्डिंग रिस्ट्रिक्शन है उसका पूरा फायदा उठाना है तो वो बल्ला चलाना ही पड़ेगा। 18 रन बोर्ड पे लग चुके हैं। सिराज इस ओवर की अगली गेंद लेके तैयार होते हुए, सामना करके बल्लेबाज राज। एक और स्लोवर गेंद, इस बार भेजा है इसको हवाई यात्रा पे। गेंद गई अब बहुत दूर गई है। एक बार और फिर ये गेंद गई है आउट ऑफ द पार। गेंद नहीं मंगवाई है। बहुत जबरदस्त बल्लेबाजी होती हुई इस बार राज द्वारा। एक और बड़ी शॉट आ गई है। राज देखिए 2 छक्के 1 चौवा और खेल रहे 17 पे 4 गेंदों का मात्र सामना किया है और आपकी टीम को एक मजबूत स्थिति में ले जाने की मानो जैसे बॉल टाका नवीन परत। 24 रन, जबरदस्त बल्लेबाजी। तू दाल दाल भाई पात पात, दोनों बल्लेबाज एक साथ कमाल की बल्लेबाजी होती हुई। लॉन्ग हैंडल का इस्तेमाल करने की यहां से कोशिश चल रही है और उसमें सफलता मिलती हुई। बहुत ही उम्दा प्रदर्शन राज। सिराज को रडार पे लिया है और रंजीत के पहले ओवर में 7 आए थे, लेकिन उसके बाद दूसरे ओवर में वो कड़े प्रहार किए जाते हुए जबरदस्त बल्लेबाजी। इस ओवर की अब तक गेंदें हो चुकी है 4 और 4 गेंदों में 17 रन आ चुके हैं। तो चारों गेंदें खेली राजू ने। ऑप्टम से बाहर बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, पॉइंट के क्षेत्र में गेंद जाती है। अब विश्राम करेगी। पंकज बहुत जबरदस्त कैच पकड़ी है पंकज द्वारा उस क्षेत्र में, लेकिन राज की एक छोटी सी विस्फोटक इनिंग यहां पे खत्म होती हुई। कमाल की बल्लेबाजी की थी। 4 गेंदों में 17 बनाए थे, लेकिन 5वीं गेंद के ऊपर ऑप्टम से बाहर वाली गेंद खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पे आई नहीं और पॉइंट के क्षेत्र में खड़े हुए फील्डर ने इस गेंद को पकड़ लिया है। विकेट का पतन होता हुआ एक और विकेट गिरता हुआ राज के माध्यम से और बल्लेबाजी के लिए आप आएंगे रोहित। रोहित
रोहित घरत बल्लेबाजी के लिए आते हुए, मैन फ्रॉम वूरन रायगढ़ डिस्ट्रिक्ट से बहुत दूर से इस मैदान में हमने खिलाड़ी देखे हैं। और भिवंडी से आया था कोई, कोई मुंबई से आया था, कोई रायगढ़ से आया है, कोई सोलापुर से आया है, कोई पुणे के खिलाड़ी थे। बहुत ही उम्दा परफॉर्मेंस रह चुका है और इस टूर्नामेंट की सफलता देखी है। स्कोर हो चुका है 24 रन। पहले ओवर में 7, इस ओवर में अब तक 17 आ चुके। सिराज नए बल्लेबाज रोहित के लिए इस ओवर की शायद अंतिम गेंद है। सिराज राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सिटी एंड से। शॉट के लिए पीछे फील्डर है, गेंद को रोकेंगे रंजीत और तुझे फंबल हुए, उसका पूरा फायदा उठाया। ये देखिए फ्रेशर में अच्छी अच्छी की सीटियां बजती है और फ्रेशर है इस मैच का, क्योंकि आपकी टीम को सेमीफाइनल का टिकट पक्का करवाना है तो यहां से जीतना जरूरी है। 2 रन के साथ स्कोर होता हुआ 26, पहले में 7 और इसमें आ चुके हैं 19 रन। रंजीत आएंगे, निजी दूसरा, टीम के लिए तीसरा ओवर लेके आते हुए रंजीत। रंजीत लगातार ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सिटी एंड से। हर्षवर्धन इस बल्लेबाज ने काफी प्रभावित किया है। वो छोटी छोटी इनिंग लेकिन वो काफी टीम के लिए फायदेमंद इनिंग इस बल्लेबाज ने खेली थी। हर्षवर्धन लंबे कद के हैं, अच्छे के हैं, अच्छे कद काठी के हैं। रणजीत और ये भी पटकी हुई गेंद, गेंद हवा में, रंजीत नीचे आएंगे, कैच पकड़ी गई है, कॉटन बोल्ड होते हुए इस बार हर्षवर्धन भी चलते बने हैं। विकेट यहां पे आती हुई दिखाई दे रही है। तीसरा विकेट गिरता हुआ, बड़ी शॉट खेलना चाहते थे, टॉप एज लगी थी, गेंद हवा में थी और कॉटन बोल्ड बोल रंजीत कॉटन जीत। हर्षवर्धन 3 गेंदों का सामना करके उठोते हुए बल्लेबाजी के लिए अब छोटा पैकेट बड़ा धमाका, जीवन आएंगे। पिछले मैच में कमाल की इनिंग खेली थी। मैदान में आते हुए अब जीवन टॉस जीता है, पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। फैसला इसीलिए किया क्योंकि आज दिन के पहले 6 मैच जिस जिस टीम ने टॉस जीता है उस सभी टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है और सामने वाले विपक्षी टीमों को इन 6 मैचों में एक बार भी 45 के ऊपर जाने नहीं दिया है। वो सबसे हाईएस्ट स्कोर था 42, वो कुरली की टीम ने बनाया था, लेकिन वो भी रन चेस मुकम्मल की गई थी सामने वाली टीम ने। रणजीत सामना करके जीवन, अच्छी गेंद है, ये देखिए लेग साइड की दिशा में खेला है, अक्रॉस द लाइन आए और गेंद को सिर्फ लेग साइड की दिशा में कलाइयों का इस्तेमाल करके 2 रन पूरे करेंगे। 2 रन 2 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 28 पे। जीवन और रोहित इस जोड़ी के ऊपर निर्भर रहेगा कि अपनी टीम को कहां तक ले पहुंचेंगे। रंजीत के अभी भी 4 गेंदें बची इस फेल की, कितने धक्के और देंगे रंजीत इस सामने वाली टीम को। ओह क्या बल्लेबाजी चल रही है जीवन द्वारा, गेंद को अंत तक देख रहे हैं और अंतिम मौके पर बल्ले का मुंह खोला, हल्के से उस पॉइंट के क्षेत्र की फील्डर तक गेंद को जाने दिया और 1 रन तेजी के साथ पूरा करेंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। रंजीत सामना करेंगे अब रोहित, मैन फ्रॉम द वूरन। एक और अच्छी गेंद, तेज तर्रार गेंदबाजी,
बहुत जबरदस्त गेंदबाजी। इस सिंगल के साथ स्कोर होता हुआ 30। बड़े रन बोर्ड पे लगने के आसार यहाँ पे दिख रहे, जो कप्तान ने बोले थे 50, इस बार वो 50 के आंकड़े की छूने की उनकी मनोकामना है। देखते क्या करेंगे। 31 होता हुआ स्कोर। डैडी फैंस पासगांव की टीम जो है, इनके पास भी बल्लेबाजी में गहराई है। बहुत जबरदस्त बल्लेबाजी पिछले मैच में सूरज वैभव उन्होंने की थी, और इस बार भी ऑफ स्टंप से बाहर जाते वाली गेंद किनारे के साथ जरूर गई थी, लेकिन वन बाउंस वहां तक पहुंचते हुए एक और रन आता हुआ 22 सेकंड के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर के पहुंचेगा 32 पे। ओवर की समाप्ति हो चुकी है, और इस ओवर में मात्र 6 रन दिए हैं रंजीत ने अपने पहले ओवर में 7 दिए थे, इस ओवर में 6 दिए हैं। रन दिए अपने 12 गेंदों में मात्र 13। ये क्वालिटी गेंदबाजी रंजीत द्वारा देखने के लिए इस टूर्नामेंट में बहुत सारे गेंदबाज अब तक गेंदबाजी करते हुए दिखाई दिए। जहां पे सुशील बुरले हमने गेंदबाजी करते हुए दिखाई दिए थे, जहां पे हमने विनायक स्वामी को गेंदबाजी करते हुए दिखाया था। सुशांत नाम का एक गेंदबाज था, वो हिंदलगा का, इनको भी गेंदबाजी करते हुए हमने देखा था। और यहाँ पे देखिए ये एक और स्पीड स्टार गेंदबाजी करते हुए वहां पे बहुत जबरदस्त गेंदबाजी करते हुए संतोष कासवटकर, सागर कांबळे, बहुत कमाल के गेंदबाज इस टूर्नामेंट में देखने को मिली है। गेंदबाजी में आप सौरभ आएंगे। सौरभ सौरभ गेंदबाजी पे आते हुए, और चंदू सर ने भी पहले कहा था कि ये ग्रास है मैदान में, उसके कारण गेंद स्कीट होती है, तेजी के साथ जाती है, इसलिए रन कम बन रहे हैं और बल्लेबाजों का बोलबाला रहा है। लेकिन हिंदलगा की टीम ने इसी मैदान पे 114 रन लगाए थे बोर्ड पे। वो टीम अब अगले मुकाबले में आपको खेलते हुए दिखाई देने वाली है। सौरभ इस ओवर की अगले गेंद के तैयार है, सामना करेंगे रोहित। निगाहें रहने वाली इस बल्लेबाज के ऊपर। 50 का आंकड़ा छूने की मनोकामना उन्होंने जताई है, तो देखते हैं 50 के पास पहुंचते या नहीं। एक और रन यहां से जाएगा। ऐसा प्रतीत हो रहा है कि वो फील्डर साइड भी वो एक एक रन देने में रुचि रख रही है, और रोकने चाहिए एक एक रन भी। आप थोड़ा सा वो इंटेंट दिखाइए कि आप वो एक रन भी आप देना नहीं चाहते, तब बल्लेबाज कोई आड़ा थोड़ा शॉट खेलने की कोशिश करेगा। एक और रन आता हुआ 33 होता हुआ स्कोर। सौरभ सामना करके बल्लेबाज जीवन काफी प्रभावित किया इस बल्लेबाज ने पिछले मैच में। बढ़िया गेंद है, स्टेप आउट हुए थे, आगे आके वो क्रीज छोड़ के आगे निकल चुके थे, वो बड़ी शॉट खेलना चाहते थे, लेकिन वहां से डॉट गेंद देखने को मिलती हुई। सौरभ चौथे ओवर की 3 गेंदें बची है, 50 का जो मन में लेके चले हैं, और इस बार शॉट के लिए फीचर फील्डर है, कैच लपका जाएगा, एक और विकेट गिरता हुआ कमाल की वापसी करते हुए। ओके, हिंडलगा संघाला विनंती आहे, आपण जर इथं असेल तर आपलं प्रतिनिधी पाठवायचं आहे. हिंडलगा संघ, त्यानंतर दुर्बा स्पोर्ट्स करोली आणि अमनावटे युवा मंच, या तिन्ही संघांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. अमनावटे युवा मंच, हिंडलगा आणि त्याचबरोबर दुर्बा स्पोर्ट्स करोली, या तिन्ही संघाला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. बल्लेबाजी में अपने बल्लेबाज विपुल मैदान में जाएंगे। जीवन
बल्लेबाजी के नए बल्लेबाज विपुल आते हुए गेंदबाजी करेंगे सौरभ। ये भी अच्छी गेंद है, अंदर की तरफ आई गेंद। बल्लेबाज रूम भाग जाते थे, थोड़े से पीछे हटे थे, बैकफुट पे गए थे, लेकिन गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई एक बार और एक गेंद बिंदी गेंद देखने को मिली है। डॉट गेंद आएगी। शॉट के लिए डीप में गेंद गई है, गेंद को फील किया जाएगा। एक ही रन फिर वहां से आता हुआ, तो 4 ओवर का यहां से खेळ खतम हो चुका है। स्कोर हो चुका है 34 रन। हा, जर रस्त्यावरच्या गाड्या काढायच्या आहेत, डिझेलची गाडी आलेली आहे, त्यामुळे रस्त्यावर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काढायच्या आहेत प्लीज। सर्वांना विनंती आहे, ज्या रस्त्यावर ज्यांनी गाड्या लावल्या त्यांनी गाड्या बाजूला काढायच्या आहेत, कारण डिझेलची गाडी आतमध्ये येत आहे। आणि जे सेमीफायनल मध्ये पोहोचलेले पहिले 3 संघ आहेत त्या तिन्ही संघांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यायचं आहे। हिंडलगा, करोली आणि अमनावटी युवा मंच। गेंदबाजी में अंतिम ओवर लेके आएंगे वैभव। वो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रह चुके हैं वैभव। बल्लेबाजी बहुत जबरदस्त करते हैं और गेंदबाजी भी कमाल की है। ऑफ ब्रेक गेंदबाजी विपुल सामना करेंगे। अगर 50 बनाने हैं तो इस ओवर में 16 रन आपको बनाने पड़ेंगे। बढ़िया गेंद स्ट्राइक पे जाना चाहते थे रोहित और नॉन स्ट्राइक एंड से अब विपुल को पवेलियन में आना पड़ेगा। रन आउट होते हुए एक और झटका लगा है। 5 गेंदें बची है, इसलिए स्ट्राइक पे जाना पसंद करेंगे रोहित। डैडी फैंस पासगांव बनाम दक्खन वरंगे पटड़ी के बीच मुकाबला। बल्लेबाजी के लिए अब ओंकार अंदर जाएंगे। पिछले मैच के मैन ऑफ द मैच, लेकिन गेंदबाजी के कारण उनको मैन ऑफ द मैच दिया था। अब बल्लेबाजी के लिए आना पड़ा है। सूरज उल्टी दिशा में परिक्रमा कर रहा है। बादल अब थोड़े थोड़े से छा रहे हैं ऐसा प्रतीत हो रहा है और मैदान से रोशनी लगभग गायब होती हुई दिखाई दे रही है और बहुत शांत समय और क्रिकेट की एक आइडल सिचुएशन वाली है स्थिति है वहां पे होती भी। वैभव चले, सामना करेंगे रोहित। छोटी गेंद है, बड़ी शॉट खेलना चाहते थे, बल्ले पे उतनी अच्छी चाहिए नहीं है। दो रन पूरे किए हैं। ये गलत रणनीति थी बिल्कुल वैभव की। वैभव को नहीं जाना चाहिए था, वो पीछे से फील्डर आ सकते थे। वो फील्डर वहां पे लगा था, वो लेग साइड के क्षेत्र में वो आ सकता था इस दिशा में। वो 2 रन 2 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर में पहुंचेगा 36 पे। एक रन का बहुत महत्व होता है क्रिकेट में। इस बार देखेंगे दोनों अंपायर के बीच कुछ सलाह मसलत की जाएगी और पहले से ही गणेश गायकवाड़ ने कहा है कि नहीं, कुछ कनेक्शन नहीं है। वो रिव्यू की मांग की जा रही है वाइड के लिए। हाँ, वाइड सटीज रिव्यू की मांग की गई है वाइड के लिए। ऑनफील्ड अंपायर का निर्णय कायम रखी है। डॉट गेंद आएगी। इस गेंद की 3 गेंदें हो चुकी है, 3 बाकी है इस ओवर की। 36 हो चुका है, 50 की बात चल रही थी। शॉट के लिए लेग साइड की दिशा में तेजी के साथ यहाँ पे स्ट्राइक पे रहना पसंद करेंगे रोहित, तो दूसरे के लिए जाएंगे। ये ध्यान में रखना चाहिए कि वो ज्यादा रन नहीं गवाए। 38 होता होगा स्कोर 38। 38 रन बोर्ड पे लगे हैं। इस ओवर में 4 आ गए। इससे पहले वाले ओवर में 4 आए थे, इससे पहले वाले ओवर में 6 आए थे, लेकिन वो दूसरा ओवर जो गिरा था सिराज का वहां पे 19 आए थे।
और किनारे के साथ गेंद गई है और रोहित यहाँ पे खत्म होती हुई पीछे दास्तानों में। यहां पे रोहित की दास्तान सूफियान के दास्तानों में खत्म हो चुकी है। बल्ले का अंदरूनी किनारे के साथ वो गेंद गई थी, बाहरी किनारे के साथ सॉरी, और कैच लपका गया है, विकेट गिरता हुआ। बल्लेबाजी के देखिए हम नए बल्लेबाज सोहम आएंगे। अंतिम गेंद है, ये देखिए फिर एक बार ये इनिंग वो 45 रनों के अंदर अंदर दिखाई दे रही है। एकमात्र टीम आज की कुर्ली की टीम, उन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 42 रन बनाए, वरना किसी टीम ने 40 के ऊपर के रन बनाए नहीं पहले बल्लेबाजी करते हुए। वो पहले मैच में 24 बने थे, दूसरे मैच में 31 बने, तीसरे मैच में 33 बने, फिर 41 बने, फिर 40 वाली 38 वाली इनिंग आ गई और लगातार वो कम रन बोर्ड पे लगते जा रहे। भाई बाबा अंतिम गेंद है और ये गेंद, और यहाँ पे खराब क्षेत्र रक्षण। वो बल्लेबाज बीट में, बल्लेबाज के साथ कीपर बीट, और कीपर के साथ ही साथ पीछे जो फील्डर खड़ा था, लेग स्लिप का फील्डर, सॉरी स्लिप का फील्डर, वो भी बीट होता हुआ। 4 मिलेंगे, लेग 22 है शायद, 22 है, 4 मिलेंगे तो 4 के साथ स्कोर बढ़ के पहुंचेगा। फिर एक बार 42 रन, 42 के ऊपर का जाने का नाम नहीं ले रहे स्कोर। तो 43 रन चाहिए जीतने के लिए। निर्धारित 5 ओवर में 42 जीतने के लिए 43 रन का टारगेट होगा। बल्लेबाजी में देखते क्या करेंगे इस बार। शुभम को चलना पड़ेगा। ढेर सारे दर्शक शुभम की बल्लेबाजी देखने के लिए यहां पे वेट कर रहे हैं। इनका चलना बहुत जरूरी है। बघा इथे इथे या सर, इथे मागून या, मागे या तिथं. नाही नाही खुर्ची लागत नाही सर, तिथे या. विनंती खात्री मला आहे. विभागाचं प्रतिनिधित्व करता करता लगातार 6 वेळा महाराष्ट्राची विधानसभा गाठणारे आणि सर्वसामान्यांसाठी सातत्याने उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी, ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताची ही भव्य दिव्य स्पर्धा कागल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे. यानंतर 2 सेमी 1 फायनल होईल, परंतु या क्वार्टर फायनलमध्ये कोणता संघ चौथा असणारा जो सेमी फायनल गाठताना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी सुरू असणारा सामना पाहायला मिळतोय. दख्खन वरणगे पाडळी
आणि दुसऱ्या बाजूला डॅडी फॅन क्लब डॅडी फॅन पाचगाव यांच्यातील ही मॅच आहे. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं, पहिल्या डावात धावा बनवल्या आहेत 42, आता धावा बनवायच्या आहेत त्या 43. पाहूया 43चा पाठलाग करत असताना चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे, कारण अंधार पडला तर त्याच्या अगोदर, लाईट लागण्याच्या अगोदरच आपण प्रयत्न करूयात हा डाव संपवण्याचा. पाहूया, चला बॅटर पाठवा. कोल्हापूरची ही स्पर्धा पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्यातील हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. या स्पर्धेला खेळण्यासाठी जर पाहिलं तर अगदी या ठिकाणी लेजेंडरी खेळाडू अंदुलपे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर मनोज सकपाळ असतील, त्याचबरोबर या ठिकाणी संतोष कासवटकर, असे बरेचसे खेळाडू आवर्जून या ठिकाणी हॅलो, सर एक मिनिट थांबायचं फक्त. आपण पुढच्या सेमीफायनलचा ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ अशा प्रकारे असेल, हा 3 सेमीफायनलला गेलेले संघ आहेत अगोदर आणि चालू सामन्यातील विजेता, अशा प्रकारचा ड्रॉ होणार आहे. पहिल्या 2 चिठ्ठी घेतल्या जातील, त्याच्यामध्ये मॅच लागेल, आणि दुसऱ्या 2 चिठ्ठी असतील त्याच्यामध्ये मॅच लागेल. फक्त चालू सामन्याचा विनरची जी चिठ्ठी येणार आहे ती मॅच दुसरी सेमीफायनल होणार आहे, आणि उर्वरित जे 2 असतील त्यांनी लगेच टॉसही करून घ्यायचं आहे. हा, आणि या हॅलो, चालू सामन्यात आपले कोणी प्रतिनिधी असेल तर आपण ते एक प्रतिनिधी पाठवून द्या. आणि आता आपण सर्वसमक्ष ड्रॉ करतोय, कारण कमिटी या ठिकाणी त्यांच्या वतीने आहे. हा, यस, चला दोन्ही टीमने. हा, चला सर. हा, दोन घ्या. सेमीफायनल साठीचे ड्रॉ दोन घ्या. जे काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, पारदर्शक पाहायला मिळाले, आणि आता 2 घ्या, फक्त 2 घ्या. बाकी दुसऱ्या तशाच ठेवा, नंतर ओपन करा. नंतरच्या 2 दुर्वा स्पोर्ट्स कोरोली आणि अमनवटे कागल. पहिला सेमीफायनलचा सामना होईल, आणि दुसरा इंदलगा विरुद्ध चालू सामन्यातील विनर, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस आताच करून घ्या. हा, चला आता आपण मॅचकडे देखील जातोय. हा सर, मॅच चालू करायची. हो, अप्रतिम बॉल बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु डॉट बॉलने सुरुवात होते. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस सुद्धा करत आहोत. कॅप्टन या, टॉस देखील करणार आहोत. ठीक आहे, हरकत नाही. एक 5 मिनिटांनी टॉस करतोय आपण, तोपर्यंत मॅचकडे देखील जातोय. याही वेळेला जर पाहिलं तर फटका बसला, बॉल हवेत, अशा ठिकाणी चेंडू पडलाय जिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते.
हॅलो. याही वेळेला फटका पात्र पाचताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि विकेटचं पतन. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. इकडे विकेट आली आहे. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कागल नगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे भव्य दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर अक्षय शेळके साहेब, सर्व साहेब प्रेमी कागल यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. सर्व क्रिकेट रसिक आनंद घेतात या मॅचचा. कागलच्या इतिहासामधील एक अगदी आठवणीत राहील अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आणि आता सुरू असताना सामना एका बाजूला पाडळी पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला पाचगाव पाहायला मिळत आहे. विजयासाठी 43 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे. राज यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी आणि पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर फक्त 1 धाव झालेली आहे. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये काय होणार ते पाहायचं आहे. आतापर्यंत धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या सगळ्याच मॅच मध्ये झालाय, परंतु या मॅच मध्ये काय होणार, कारण प्रत्येक मॅच ही नवीनच असते आणि प्रत्येक मॅच मध्ये नवीन गोष्टी घडत असतात. पाहूया काय होईल. प्रेक्षकांची गर्दी देखील लक्षणीय आहे, त्यांचंही कौतुक. IPLच्या मॅचेस चालू असताना देखील एवढी गर्दी म्हणजे ही स्पर्धा सक्सेस झाली आहे हेच या ठिकाणी अक्षय शेळके साहेब आणि आपली सगळी टीम आपलं मनपूर्वक अभिनंदन. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा प्रयत्न यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल. उसळी होती, या बॉलला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत. वैभव आहेत त्या ठिकाणी, फेकी करतील तोपर्यंत 1 धाव मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. शुभम यांना आपण एका बाजूने पाहतोय. ॲज आयकॉन म्हणून शुभम मडके यांना पाहतोय. एक वलयांकित खेळाडू, वलयांकित नाव आहे. आज मात्र स्वतःला सिद्ध करतायत. कमी गतीचा बॉल लपेटलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे फिल्डर मात्र पाठलाग करताय बॉलचा, परंतु अगदी प्रेक्षकांनीच अडवलाय. 4 धावा, चौकार. या 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळते चुरस पाहायला मिळते. याही मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. 43चा करायचा पाठलाग सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. प्रयत्न करावे लागतील दोन्ही बाजूने. शुभमला एका बाजूने प्रयत्न करायचे आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी वैभव देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला फॉलोइंग स्वीप करायचा होता, परंतु नाही यशस्वी झाले. अप्रतिम चेंडू मात्र राज यांचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, त्याच धाटणीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु आता पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 6. अप्रतिम गोलंदाजी. मॅच ऑन राहिली आहे, कारण अजूनही 4 ओव्हरमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरीमध्ये. कागलचे भाग्य विधाते आणि मागील 6 विधानसभा मध्ये लगातार 6व्यांदा मात्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून जाणारे आणि सर्वसामान्य घटकांशी सातत्याने संपर्कात असणारे आरोग्य दूत म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर सातत्याने मग ग्रामविकासामध्ये देखील खूप चांगलं काम ज्यांनी केलं, कामगारांसाठी खूप चांगलं काम केलं, वैद्यकीय सेवा देण्यासाठी देखील खूप चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, असं व्यक्तिमत्व, असे लोकनेते ज्यांना मंदिरवाले बाबा देखील म्हणतात. आणि कारण शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम देखील ज्यांनी केलं. आणि थोड्याच वेळापूर्वी येता येता मला मिनी गोवाच्या बाजूने असा एक बोर्ड पाहायला मिळाला. ही उत्कंठा होती की मिनी गोवा आहे तरी काय, आणि त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ मिनी गोवाचे पाहिले. आता गोव्याला जायची काय गरज आहे, इकडेच गोवा अवतरलाय आणि साहेबांच्या माध्यमातून. ओ हो हो, यावेळेला प्रचंड वेग, उसळी दोन्ही पाहायला मिळालंय. अपीलही वेगवान पद्धतीने केलाय. यस, पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि डॉट बॉल, विशेष म्हणजे डॉट बॉल ही बाब महत्वाची आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. टीमला अपील करण्याचा हक्क आहे. अपील केलं नाही तर बाद तर अंपायर देखील देत नाहीत, परंतु एकदा का अपील झालं आपल्या जागेवर जाणं देखील तेच गरजेचं आहे आणि तेच देखील पाहायला मिळत आहे. वा, इकडे आपण पाहतोय रोहित घरात यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. खरं 6 धावांवर धावसंख्या थांबली आहे. संध्याकाळचं सत्र आहे. हळूहळू देखील जर पाहिलं तर लाईट्स देखील ऑन होताना पाहायला मिळत आहेत. थोडासा वारा देखील या ठिकाणी सुटलाय
आणि अगदी पोषक वातावरण पाहायला मिळतंय, कारण एवढ्या चांगल्या मैदानामध्ये क्रिकेट खेळायला मिळणं ही देखील एक मोलाची बाब आहे आणि या स्पर्धेतील आयोजकांनी ती संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळेला अशफल होऊन खेळायचा होता फाईन लेगला, बॉल एवढ्या वेगात गेला यष्टीरक्षकांकडे, येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल खूप महत्वाचा असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल बॅटरवरचा, एक फटका दबाव निर्माण करेल बॉलरवरचा. परंतु आज कोण जिंकणार, कोण जाणार सेमीफायनलला, त्याच्यासाठीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. उसळी होती बॉलला, दिशा दिली आहे स्क्वेअर लेग फाईन लेगला, गॅप मध्येच खेळलेत आणि बॉलने ओलांडली आहे सीमा रेषा. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळेच मंत्रमुग्ध होत या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि आयोजकांना मात्र अगदी शुभेच्छा देत आहेत. सगळेच सांगतायत की ही स्पर्धा आम्हाला आवडली आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी व्हाव्यात. नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी रात्रकालीन स्पर्धा पार पडली जाते, परंतु पहिल्याच प्रयत्नात अक्षय शेळके आणि सगळे साहेब प्रेमी यांनी स्पर्धा यशस्वी केली आहे. हो आणखीन एक वेगवान बॉल, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल. समीकरण बदलेल कारण प्रयत्न तर दोन्ही बाजूने करायचे आहेत. एकाला बॉलिंगसाठी करायचे, एकाला बॅटिंगसाठी करायचे आणि इकडे येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज कोल्हापूरच्या कागल नगरीमध्ये घेऊन आलाय. पुन्हा एकदा तेच दिशा फाईन लेगचीच निवडायची होती, परंतु गोलंदाजही चतुर आहेत. पुन्हा प्रयत्न तोच आहे, परंतु आता थोडंसं फाईन खेळायला गेले कारण स्क्वेअर लेग उपलब्ध ठेवला कर्णधाराने आणि कुठेतरी आता वैभव यांचा प्रयत्न हा होता की मला आता फाईन लेगला खेळायचं, परंतु बॉल त्या टप्प्याचा नव्हता. गोलंदाजाने देखील रणनीती तीच बनवली, मी स्क्वेअर लेग लावलाय तर बॉल फाईन लेगला मी नाही मारून देणार. आणि फलंदाज वैभव मात्र प्रयत्न काय करतायत की मला फाईन लेगला बॉल मारायचा आहे. हे दोघांमधील पहा एक मानसिक युद्ध चालू आहे दोघांचं. इकडे पिचिंग जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर काही वाईट बॉल देखील टाकले जात आहेत. पहा कधी कधी वाईट बॉल ही सुद्धा रणनीती असते आणि धावफलक जर पाहिला तर इकडे 12 वर जातोय. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. कोल्हापूरकरांचं देखील अगदी या अगोदर कोल्हापूर प्रीमियर लीग, त्यानंतर शिरोळची स्पर्धा, आज मोठ्या प्रमाणावर प्रेम मलाही लाभलंय. चांगला बॉल सन्मान दिलाय, हळूवार पद्धतीने ऑन साइडला ढकललाय. फिल्डर थोडेसे दूर आहेत परंतु आलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करायचं सोपी गोष्ट नाहीये, परंतु इकडे अगदी जलदगत्या त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं. आणि कारण क्रिकेटमध्ये धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅचेस जिंकल्या जात नाहीत गणेश सर, आणि ते इकडे पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, 14 वर गेली आहे. एक जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्ष केल्याशिवाय या जगात कोणालाच आणि काहीच मिळत नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. तुमचं नाव कितीही मोठं असू द्यात, प्रत्येकाला संघर्ष तर आहेच आहे. यावेळेला बॅकफुटला जात खेळाचा प्रयत्न जरूर होता. यष्टीरक्षक विशाल शहाणे सूर मारला आणि कदाचित सूर मारला नसता तर पाठीमागे 3 एक्स्ट्रा सुद्धा आल्या असत्या, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. आणि धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावर. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 28. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. एखादा फलंदाज खूप मोठा आहे, त्यांनी जर फुटवर्क नाही केलं, त्यांनी जर बॅट नाही फिरवली तर धावा येतील का? अजिबात येणार नाही. एखादा गोलंदाज कितीही मोठा आहे, त्याचं कितीही मोठं नाव आहे, त्यांनी चांगल्या टप्प्यावर बॉलिंग नाही केली तर त्याला विकेट मिळतील का? नाहीच मिळणार. आणि एखादा फिल्डर कितीही चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याने जर प्रयत्न नाही केला तर तो सुद्धा कॅच पकडणार नाहीये. त्यामुळे प्रयत्न प्रत्येकाला करायचे आहेत, नवे तर प्रत्येकालाच. जो तो आपापल्या क्षेत्रात प्रयत्न केल्याशिवाय मोठा झालेला नाहीये, मेहनत केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय मोठा झालेला नाहीये. कारण सहजासहजी या जगात कुणालाच काही मिळत नाही आणि आज प्रयत्न करावे लागतील नामदार चषक जिंकण्यासाठी. अजय येतात गोलंदाजीसाठी, ज्यांनी मागील मॅचमध्ये 4 धावांचं षटक टाकलं होतं आणि ते खूप मोलाचं होतं. 2 ओव्हरला 23 धावा होत्या आणि त्यावेळेला मात्र या अजयने 4 धावांचं षटक टाकलं होतं. आता तेच अजय आलेत या ठिकाणी गोलंदाजीसाठी. क्रिकेटचा खेळ आज मात्र कोल्हापूरच्या कागलमध्ये अगदी दर्जेदार पद्धतीने नामदार चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजय गोलंदाजीसाठी आलेत. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे, म्हणजे सामना ऑन आहे. शुभम एका बाजूला आणि वैभव एका बाजूला.
यावेळेला टप्पा पडतोय ऑप्शनच्या बाहेर, थोडस बाहेर खेचलं होतं बॅटरला आणि इकडे मात्र दाद मागितली पंचांच्या निर्णयाला बॅटरने की हा व्हाईट बॉल आहे की नाही, हे तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. कमिटी सदस्य कोणीतरी इकडे या ना, राहुलभाई किंवा कोणीतरी एकाने या तिसऱ्या पंचांचा निर्णय द्यायला. राहुल सूर्यवंशी. येस, डॉट बॉल. येस. इकडे एक एक डॉट बॉल दबाव वाढवताना पाहिलं मिळेल. समीकरण बदललंय, 17 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर 28 ची आवश्यकता आहे. अजय, यावेळेला फटका इनसाइड आउटचा फटका चांगला आलाय, वाऱ्याची त्याला गती लाभली, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 1 2 3 तिघांनी प्रयत्न केले. एकीचे बळ मिळते फळ असं म्हटलं जातं, परंतु इकडे तिघांचे प्रयत्न होते आणि हा बॉल सीमारेच्या पलीकडे गेलाय की नाही याच्यासाठी देखील तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. यस, हा चौकार आहे. वा, हा चौकार येतोय. अगदी या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. चांगला फटका येताना पाहायला मिळाला वैभव. आता मात्र इनसाइड आउटचा फटका खेळ, एफर्ट चांगले होते, भले चौकार गेला परंतु तिघांचे एफर्ट चांगले होते. ते एफर्ट सुद्धा तुमच्या टीमसाठी ऊर्जा देऊन जातील. पाहूया वैभव, वाऱ्याचा वेग देखील मात्र आता वाढू लागलेला आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या क्षेत्रात फिल्डर येत आहेत, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 19. 19 धावा तर अजूनही करायच्या आहेत. रिवर्स खेळायला गेले आणि वाऱ्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेलाय. शुभम यांच्या बॅट मधून आलेला फटका, रिवर्सचा सिक्सर.
यस, एक मिनिट, एक मिनिट थांबा, थोडासा वेळ थांबा. येस येस, थोडासा स्कोर मध्ये चुकी झाली होती. 26 झाला. येस. हा चला, 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागणार आहेत. 14 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि अजूनही जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 17 धावा. आता मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे व्हायला लागलेत आणि ते सुद्धा अगदी वेगात व्हायला लागलेले आहेत. कधी कधी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील तुम्हाला खेळावं लागतं, परंतु पाहूयात एखादी विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. शुभम यांनी आतापर्यंत समय सूचकता दाखवली आहे. वैभव यांची साथ त्यांना लाभताना पाहायला मिळालेली आहे. अजय, अरे हो, रिवाचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात दांडी 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 गुल बोल्ड. अजयने एक महत्वाची विकेट घेतली आहे. शुभम यांना बाद केले आणि नवीन बॅटर आले सुफियान. एका बाजूला वैभव आहेत, एका बाजूला सुफियान आहेत. वैभव आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. 2 चौकार त्यांनी मारलेत, 1 षटकार चौकार मारून शुभम बाद झालेत. अजय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 13 बॉलमध्ये 17. सामना संपलेला नाही आहे, प्रयत्न तर अजूनही करावे लागणार आहेत. विद्युत प्रकाश जो देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढू लागलेली आहे, कारण आज शेवटची रात्र नामदार चषकाची. नामदार चषकाची शेवटची रात्र. कोण होणार विजेता? पुन्हा एकदा रिवर्स असा खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट. LBW च्या स्वरूपात या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळाली आहे आणि यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने विजयी मिळालं. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित दाखल झाले, ज्या रणजितने आज मेडन ओव्हर देखील टाकलेली आहे. 12 बॉलमध्ये 17. सामना संपलेला नाहीये. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता वैभव आहे. वैभव यांची साथ देण्यासाठी रणजित आलेले आहेत. प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. 12 बॉलमध्ये 17 करायचे या मॅचला जिंकण्यासाठी. एक चांगला सामना. सेमीफायनलला जाणारी चौथी टीम कोण असणार आहे त्यासाठीचा सामना.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आता गोलंदाजीसाठी पुढचे गोलंदाज येत आहेत. रोहित घरात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वैभव एका बाजूला आहेत, जोडीला जर पाहिलं तर रणजित आलेले आहेत. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सामना आता रंगात येऊ लागलाय. पहिलाच बॉल, चांगला बॉल आहे, सन्मान दिला, ऑन साईडला ढकलला, गोलंदाज स्वतः तिकडे येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे निघाली आहे आणि आता समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला सुद्धा वेळ लागत नाही, फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं. 11 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 16. रणजित आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित बॉलिंगसाठी, बिग हिट, टोलावलाय बॉल, पाहूया किती लांब जाईल. खूप लांब गेलाय, येतोय सीमारेषेच्या पार, षटकार. मेरे दुश्मन धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विकेट घेतली तर हा टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी लवकरात लवकर दाखल व्हायचे. दुर्वा स्पोर्ट्स कोरोली आणि अमनवटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. अजूनही 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यस, या दुर्वा स्पोर्ट्स आपण या ठिकाणी लवकरात लवकर दाखल व्हायचंय. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर येत आहेत तिकडे, एक धाव मिळणार आहे. समीकरण बदलत आहे. 9 मध्ये 9. अजूनही सामना संपलेला नाहीये. दुसरा डॉट बॉल, दुसरी विकेट. सामन्याचं गणित मात्र बदलताना पाहायला मिळेल. दुर्वा स्पोर्ट्स कॅप्टन या ठिकाणी दाखल व्हा. आपल्या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन दाखल झालेले आहेत. हॅलो, बॅकफुटला गेले. या बॉलला जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळले, तिकडे एक धाव मिळणार आहे. त्या षटकाराने थोडासा दबाव हटवलाय, फक्त सामना मात्र संपलेला नाहीये. एका बाजूला डॉट बॉलची गरज आहे, विकेटची गरज आहे. डॉट बॉल आला, विकेट आली. मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम येऊ शकते. प्रयत्न करावे लागतील, कारण 8 मध्ये 8 अजूनही पाहिजेत. सामना संपलेला नाहीये आणि जोपर्यंत सामना संपत नाही ना, तोपर्यंत संधी दोघांनाही असते आणि ते प्रयत्न मात्र इकडे करावे लागणार आहेत. आजचा दिवस कोल्हापूरच्या कागलचा आणि नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचा रामनवमीचा सुद्धा दिवस आहे आज. ओ, इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु धाव नाही थांबू शकले. एक धाव तिकडे मिळणार आहे. 7 मध्ये 7. षटकारानंतरचं गोलंदाजाचं कमबॅक अजूनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानातून मात्र छोटी छोटी वादळं येताना पाहायला मिळत आहेत, परंतु ज्यांनी क्रिकेट 1998 सालचं पाहिलंय, शारजामध्ये आलेलं वादळ आणि त्यानंतरची सचिन सरांची बॅटिंग त्या सगळ्यांना आठवत असणार आहे. यस, या वेळेला मात्र मोठी विकेट होती, ज्या विकेटची गरज होती. वैभव एका बाजूने चांगली कामगिरी करत होते आणि आता त्यांचीच विकेट आली आहे. ही मॅच ऑन आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. रिझल्ट कुणालाच माहित नाहीये काय निघणार आहे. दुर्वा स्पोर्ट्स कॅप्टन या ठिकाणी दाखल व्हा. हॅलो 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 हॅलो. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना. चुरस कशाला म्हणतात तर यालाच म्हणतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ही मॅच कोणत्या दिशेने जाणार? पाचगावच्या बाजूने की पाडळीच्या बाजूने? पाडळी की पाचगाव, पाचगाव की पाडळी? सध्या कागलमध्ये कुठे जाणार आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल झाले, जोडीला रणजित आहेत, परंतु शेवटचं षटक हातात सोपवण्यात आलेलं आहे. ज्यांनी
ओमकार आलेले आहेत, ज्यांनी मागील मॅच मध्ये शेवटच्या षटकात फक्त एक धाव दिली होती आणि 3 विकेट घेतले होते, तेच बॉलिंगला आलेत. त्यामुळे या मॅच मध्ये काय होईल आपल्याला पाहायचंय. 6 मध्ये 7 रणजित बॅटिंग साठी आहे जरूर. पाहूया काय होणार या मैदानामध्ये. सगळ्यांना उत्कंठा आहे या मॅचची. पहिला बॉल कमी गतीने आलाय, थोडासा दूरवर खेळला जरूर आहे. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर आलेत, फेकी. ओ काय जबरदस्त एफर्ट्स आहेत आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अगदी टच अँड गो वाला मामला इकडे. हॅलो. नॉट आउट. एफर्ट चांगले होते, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि आता जाऊयात यानंतर. अजूनही 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल टाकावे लागेल, एखादी विकेट घ्यावी लागेल. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बिग हिट केलाय, फटका फसलाय. पाहूयात फिल्डर. यस, आले त्या ठिकाणी. ही मॅच काही आपला रंग सोडायला तयार नाहीये. कधी पाचगाव, कधी पाडळी, कधी पाडळी, कधी पाचगाव सध्या कागल मध्ये आहे. जबरदस्त मॅच. आता मात्र 4 बॉल मध्ये पाहिजे 5 धावा. अंतिम टप्प्यात मॅच आली आहे खरी. अजूनही जर पाहिलं तर या सामन्याला जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आलेली एक विकेट मॅच मध्ये घेऊन येईल आणि तुम्हा आम्हा सर्वांचं मनोरंजन करताना पाहायला मिळेल. काय प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात आता झालेली आहे. पुष्कराज येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. जर सामना टाय झाला, काहींना वाटत असेल पाचगाव जिंकावं, काहींना वाटत असेल पाडळी जिंकावं, परंतु काहींना वाटत असेल आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया या ठिकाणी काय होईल. एक क्षण महत्वाचा आहे. या वेळेला वेगवान फटका, समोर खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी अडवला जातोय बॉल. 1 धाव तिकडे मिळणार आहे, 1 धाव मिळणार आहे. मॅच ऑन आहे. आता मात्र 3 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 4 ची आवश्यकता. काय मॅच चालली आहे कागलकर प्रेक्षकांनो. ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त क्रिकेट आपण आज या ठिकाणी पाहतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट कागल नगरीमध्ये नामदार चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय होईल पाहायचंय. ओहो हो, यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. काय होतंय या ठिकाणी. 5 बॉल 5 ची मॅच आता जर पाहिलं तर या ठिकाणी आली आहे. 2 बॉल 4. एका बाजूला पाचगाव, एका बाजूला पाडळी. पाडळी की पाचगाव, पाचगाव की पाडळी. आणि जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. याला म्हणतात क्रिकेट. आता IPL सुद्धा तुम्हाला किती आनंद देईल त्याच्यापेक्षा जास्त आनंद नामदार चषकाने दिलेला आहे. एक जबरदस्त मॅच. बिग हिट, फटका खेळलाय खरा. 1 धाव तिकडे मिळणार आहे. फिल्डर येतात, दुसरा थ्रो केलाय आणि रन आउट झाले. काय मॅच चालली आहे.
आता ही मॅच जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. अशा प्रकारचा सामना इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तेच सांगेल, काहींना वाटत असेल पाचगाव जिंकावं, काहींना वाटत असेल पाडळी जिंकावी आणि काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आणि अशा प्रकारच्या मॅचेस झाल्याशिवाय मजा सुद्धा येत नाही. एकतर्फी मॅच कुणालाच आवडत नाही. सगळ्यांना टफ फाईट मॅच पाहिजे असतात आणि आता चांगला सामना रंगलाय. एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. पहा, सामना 5 बॉल 5 सुद्धा होता आणि सामना 10 बॉल 10 सुद्धा होता आणि तो सामना 1 बॉल 3 आलेला आहे. परंतु संपलेला नाहीये. दोन्ही टीमला संधी आहे. काय होणार शेवटच्या बॉलवर सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. हृदयाचे ठोके दोन्ही गावांच्या समर्थकांचे धगधग 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 धगधगच करत असतील अशा प्रकारची मॅच सध्या सुरू आहे. एका बाजूला बॉलिंग साठी पाहायला मिळतात आपल्याला ओमकार, बॅटिंग साठी सलीम पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, टाळ्या व्हायला काय हरकत आहे. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. नामदार चषक बिग हिट, फटका खेळलाय खरा, फिल्डर त्या ठिकाणी, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय मॅच झाली आहे. दोन्ही टीमने दर्जेदार क्रिकेट खेळलं. एक बॉल काय करू शकतो या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु क्रिकेट चांगलं आणि क्वालिटी दोन्ही टीमने खेळलेलं आहे. दोन्ही टीमचं विशेष कौतुक. सलीम एकच बॉल खेळायला गेला परंतु हिरो झाला. सलीमचंही कौतुक आणि गोलंदाज ओमकारचंही कौतुक. वैभव, सामनावीराचा पुरस्कार वैभवला जातोय कारण त्यांनी 1 षटक टाकलं, फक्त 4 धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि धावा देखील किती 13 की 15 16 धावा देखील बनवल्यात. वैभव या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि जेवढं वैभवचं कौतुक होईल ना, मला वाटतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त त्या सलीमचंही कौतुक होणार आहे. तर सलीमसाठी टाळ्या होतील का? व्हायला देखील पाहिजे. मी तर म्हणेल दोन्ही टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कागलकर प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर आपण दोन